आपल्यासोबत माजी महापौर विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, तुम्ही आज दौरा केलेला आहे. गणपती उत्सव येतोय, बुलेश्वरला घटना घडलेली आहे, त्याप्रमाणे आता आगमन खूप महत्त्वाचे झालेले आहेत आणि तुम्ही हे दौरे करतायत, काय सांगाल? नाही, मुळामध्ये आमच्याकडे नेहमीच पद्धत आहे. पहिलं 3 दिवसापूर्वी आदित्य उद्धव ठाकरे आमदार त्यांनी स्वतः एक मोठी G7ची मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये बरेच गोष्टींच्या मंडळांकडनं माहिती मिळाली. आम्ही काय केलं पाहिजे, मंडळांनी काय केलं पाहिजे ते आम्ही सांगितलं. आता ह्या ज्या ओव्हरलोड वायर आहेत त्या आम्ही काढून घेतो आहोत. काही रोडमध्ये जर खड्डे असतील तर ते बुजवून घेतो आहेत आणि काही ठिकाणी स्लोप द्यायला लागेल तर तो केवढा मोठा स्लोप असेल तर त्याला थोडं उचलून घेतो आहे. प्रभाग समिती अध्यक्ष आमच्याबरोबर आहे आज, पद्मजा आशिष चेंबूरकर, स्वतः आमचा शाखाप्रमुख माझ्याबरोबर आहे, स्वप्नजा क्षीरसागर, अख्खी टीम घेऊन इथे आलेले आहे. त्यामुळे गणपती म्हणजे आमच्या आयुष्यातला एक दिवाळी आहेच, पण तरी पण आमचा हिंदूंचा सण तो दिवाळीच्या जोशातच साजरा होतो आणि तो बाप्पाला काही न होता बाप्पाबरोबर असलेली लहान थोर मंडळीनं सुखरूपपणे घेऊन यायचा आणि सुखरूपपणे त्याच्या घरी त्याला जे काही 10-12 दिवस असतात ते करायचं. इतके आमचं सगळं नियोजन असतं. नक्कीच ताई, तुम्ही आता ओव्हरहेड वायर असतील, तिकडे झाड असेल, ते देखील पाहिलं. बाप्पाची उंची जी आहे त्यावरून देखील एक चर्चा सुरू आहे, त्यावरती काही निर्बंध असले पाहिजेत का, अशा चर्चा सुरू आहेत? नाही, मुळामध्ये कुठल्याही गोष्टीला आता कॉम्पिटिशन वाढत आहेत. कॉम्पिटिशन नक्की असल्या पाहिजे, पण त्या मूर्तीबाबत नसल्या पाहिजे. कॉम्पिटिशन असल्या पाहिजे. ह्या मंडळाने जर ह्या कॉम्पिटिशन स्पर्धा घेतलेत तर लहान मुलांपासून ते अगदी तर आम्ही आधी कुठल्या घेऊ, ही कॉम्पिटिशन असली पाहिजे. आलेल्या भाविकाला सुखरूप दर्शन कसं मिळेल चांगलं, त्या दर्शनामध्ये त्याला पाण्याची सोय आहे का, त्याला कोणाला चक्कर आली तर डॉक्टर आहे का, आणि तसंच काय असेल तर आमच्याकडे फिरती ॲम्ब्युलन्स आहे का, या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो आहोत आणि तो सगळ्या मंडळांनी केला पाहिजे. आता राहिला मूर्ती, त्याच्यासाठी गव्हर्मेंटनी जे काही ठोस निर्णय ते व्यवस्थित घेतले पाहिजे. भावना राखून प्रत्येक मंडळाचं, प्रत्येक हिंदूची मनातली भावनाचा आदर करून निर्णय दिले पाहिजे. मला वाटलं आज DJ लावू नका तर नाही लावला पाहिजे. DJ मान्य आहे, आम्हाला पण कळतं कानाचे पडदे लहान मुलांचे नाजूक असतात, ओल्ड माणसांचे हळूहळू नाजूक होतात आणि तरुणमधल्यांचा पण त्रास होतो, का बहिरा वगैरे. पारंपरिक वाद्य वाजवण्याच्या परवानग्या दिल्या पाहिजे. काही 2 दिवस 10-12 वाजेपर्यंतच्या परवानग्या मिळाल्याच पाहिजे आणि डेसिबल दिलं आहे, त्या डेसिबलमध्ये राहून लोक काम करतायत. मग अजून एक म्हणजे कृत्रिम तलावांचा देखील एक विषय आहे, तो देखील तुम्ही स्थानिकमध्ये होत आहेत का, ते पाहतायत कशा पद्धतीने याची नियोजन? जेव्हा कोविड काळ आला तेव्हा तर कृत्रिम तलाव एकदम जोर धरू लागले, परंतु त्याच्याही आधी शुभा राऊळ असताना महापौर बंगल्यात पहिल्यांदा कृत्रिम तलाव झाला आणि आता मी जेव्हा होती महापौर तेव्हा तिथेच आपण कृत्रिम तलाव तयार केले. काही बाहेरून पण येत होते का, माझा स्वतःचा म्हणजे महापौर बंगल्याचा आणि माझ्या घरी येतो 2 गणपती, त्यामुळे माझ्या घरी येणारा गणपती 5 दिवसाचा होता. मग आम्ही ते महापौर बंगल्या 5 दिवस ठेवला, पण बऱ्याच वेळेला महापौर 1.5 दिवस ठेवतात, कारण महापौरांना परत बाहेर वगैरे जायचं असतं. गणपती आहे आणि एवढा मोठा बाप्पा घरात बसवल्यावर आपण बाहेर फिरणं, सगळेच म्हणजे पुरुष महिला जे कोण महापौर झाले त्या सगळ्यांनी ह्या काळज्या घेतल्या. ताई, शेवटचा प्रश्न, तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तुम्ही पाहणी करतायत, सत्ताधारी पक्षाला काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाला घेऊन? सत्ताधाऱ्यांना अजून काम करण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. वरवर माया आणि पोटभर जेवग बाया असं चाललंय. मग हा टोला जो होता तो आम्ही थेट महापौरांना समजायचा की काय? मी असं म्हटलं का? सत्ताधारी विचारलं, तुम्ही विचारलं महापौर आहात का? मी तसं नाही म्हटलं आहे. मी वरवर माया पोटभर जेवग बाया अशी वागणूक असता कामा नये.
तर या होत्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर, ज्यांनी आज पाहणी जी आहे ती या संपूर्ण रस्त्याची केलेली आहे. एकूण लोअर परळमधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, जिकडून जर तुम्ही पाहाल माझ्या मागे हा जो रस्ता आहे तिकडून मोठमोठे गणपती जे आहेत 20 फूटपेक्षा मोठे गणपती जे आहेत ते येत असतात. प्रसंगी काही स्लोप्स वगैरे असतात, तर त्यावरून देखील बाप्पांची मूर्ती जी आहे ती तिरपी होताना पाहायला मिळते. मग अशा सगळ्या प्रसंगामध्ये रस्त्यात खड्डे असतील किंवा नाले असतील, वरती झाड असतील, तर या सगळ्या प्रसंगामध्ये नेमकं काय काय एक आपण उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी आज हा पाहणी दौरा किशोरीताई पेडणेकर यांनी केलेला आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.